कारण मला जर रणजित नाईक यांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालोजीराजेंच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती, मला परवानगी तिथे दिली होती, मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती। मी बसले कुठे? मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर, सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं, कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही, म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता। मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले, रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तर का दिली? रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं? रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतःला का खातंय? मी तर काहीच बोलले नाही। मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत। मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान 10 वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या, तुम्ही, तुमची धर्माची बहीण इथं आली आहे, तुमची पाहुणी आहे मी, अतिथी देवो भव, आणि तुम्ही माझ्यासोबत चला। आणि तुम्ही कशातच नाहीत ना, चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते, तुम्ही कशातच नाहीत, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, मी कृतज्ञ आहे। तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात, मी कृतज्ञ आहे। खर्चाचं काय ते होईल, वाटल्यास आपण दोघं भागीदारीने करू, हरकत नाही। खर्च करतो सुषमा आमदारांनी नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी त्यामुळे ते खर्च करतायत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही। पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही? मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा, ती जी 6 माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत? काल मी दिवसभर आपल्याला हाका मारत होते, आपण आला नाहीत। काल आपण महबूब शेखला बोलावलं, खरं तर महबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत, पण महबूब शेखला आपण फोन केला असता, मला फोन केला असता तरी चालला असता, आम्ही नक्की आलो असतो। आपण आम्हाला फोन केला नाही, काहीच केलं नाही, एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला। पण काल महबूब शेख कुठे होते? तर काल त्या मुलीचं 13वं होतं। महबूब शेख स्वतः बीडमध्ये राहतात, काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या, त्यामुळे त्या 13व्याच्या विधीला ते तिथे होते, हे कृपया नीट समजून घ्या। आता त्याच्या पुढे 6 माणसांच्यासाठी ते येणार आहेत का? त्यांनी 6 माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत, हा माझा पहिला प्रयत्न।